गरीब शोषित सामान्य जनतेचा बनलाय आवाज, धार्मिक सामाजिक बातम्यांना देतोय व्यासपीठ, बातमी मागची बातमी सत्याचा करतोय साज, सन्मान महाराष्ट्र नात महाराष्ट्राच देण मराठीच। आषाढी वारी संपली, विठ्ठलाचं दर्शन झालं आणि आता वारकरी आपल्या घराच्या वाटेला लागले आहेत बरं का। पांडुरंगाचे रूप डोळ्यात भरून मनात विठ्ठलाचे नाव घेऊन श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आता परतीच्या प्रवासाला निघाली आहे। या पालखीचे करमाळा शहरात अतिशय भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। करमाळा शहरातील किल्ला भागात असलेल्या विठ्ठल मंदिरात पालखीचे आगमन होतात संपूर्ण परिसर भक्तीने भरून गेला। टाळ मृदुंग वीणा सोबतच जय जय राम कृष्ण हरी या नामाचा गजर सुरू झाला। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, प्रत्येकाच्या मनात संतांचे दर्शन घेण्याची ओढ होती। या विठ्ठल मंदिराची एक खास परंपरा आहे। गेली 150 वर्ष, हो जवळपास 150 वर्ष श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी याच ठिकाणी येते। अनेक पिढ्या ही सेवा प्रेमाने करत आहेत। विठ्ठल मंदिराचे मालक कैलासवासी बंडोपंत कुलकर्णी यांच्या घराण्याकडे ही परंपरा आजही आहे आणि यांचं घराणं आजही ती परंपरा जपत आहे। त्यांचे जावई श्री प्रशांत जोशी आणि त्यांचे सुपुत्र चिन्मय जोशी यांनी संतांच्या पादुकाचे पूजन केले, पादुकांना नैवेद्य दाखवला, आरती केली आणि संतांचा आशीर्वाद घेतला। श्री प्रशांत जोशी हे गेले तब्बल 37 वर्ष ही सेवा करत आहेत। त्यांच्यासाठी ही सेवा म्हणजे संतांचे आशीर्वाद आणि आयुष्याचे भाग्य असे आहे। पूजन झाल्यानंतर सर्व वारकरी बांधवाने प्रेमाने महाप्रसाद घेतला। शेकडो वारकरी एकत्र बसून प्रसाद घेत होते। सेवा करणारे हात थकत नव्हते आणि प्रसाद घेणाऱ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान देखील दिसत। पालखीचे दर्शन घेण्यासाठी करमाळा शहरातील अनेक भाविक विठ्ठल मंदिरात आले होते। लहान मुले, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांनी संतांच्या पादुकांचे दर्शन। दुपारी सुमारे 2 वाजता पालखी पुढील मुक्कामासाठी म्हणजे जातेगावच्या दिशेने निघाली। पालखी पुढे जात होती आणि भाविक हात जोडून उभे होते। अनेकांच्या डोळ्यात पाणी होते, कारण संत येतात काही क्षण गावाला, भक्तीने भरून टाकतात, पुन्हा पुढच्या वर्षी भेटण्याचे आश्वासन देऊन निघून जातात। करमाळा शहरानेही संतांना जड मनाने निरोप दिला। पुन्हा या माऊली, पुन्हा आमच्या गावात या, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात होती। वारी संपते पण भक्ती कधीच संपत नाही। पालखी पुढे जाते पण संतांचे विचार आपल्या मनात कायम राहतात। हीच खरी आपल्या संत परंपरेची ताकद आहे आणि हीच आपल्या संस्कृतीची ओळख देखील आहे। दर्शको, तुम्हालाही विनंती आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। मी हेमंत केळकर, अविनाश जोशी सह करमाळा। जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी अशा प्रकारची एक कमेंट नक्की ठोकून, जमलंच तर जॉईन बटन दाबून आमचे सभासद देखील व्हा। तुर्तास एवढेच, धन्यवाद।